किंवा फीट येते कोणाला ज्याच्यावर औषध नाही, असे कोणतेही पेशंट 17 डिसेंबर सकाळी 9:30 वाजता घाटकोपरला माझ्या कार्यालयात येऊ शकतात। भाजपचे आमदार घाटकोपरचे राम कदम यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये 17 डिसेंबरला त्यांनी घाटकोपरमध्ये एक शिबिर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिव्यांग, मतिमंद, फिट असलेली आणि बाकीचं अपंगत्व असलेल्या मुलांच्यासाठीचं हे शिबिर आहे। आणि सगळ्यात गंभीर आणि आक्षेपार्ह बाब अशी आहे की मुलांना 3 महिन्यात, काही जणांना 6 महिन्यात आणि जे नशीबवान आहे त्याला वर्ष दीड वर्षात 100% आराम मिळतो। अशा स्वरूपाचा दावा हे आमदार करताना दिसतायत। आपल्या सगळ्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की मतिमंदत्व असो किंवा अशा स्वरूपाचं अपंगत्व असो, हे आयुष्यभर असलेली गोष्ट असते। त्याच्यावरती शास्त्राने अजूनही कुठलाही 100% उपचार काढलेला नाही। त्याच्यामध्ये त्या मुलांना प्रशिक्षण देता येतं, काही त्याच्याबरोबर फिटेसारखे आजार असतील तर औषधं देता येऊ शकतात, ज्यांनी फिट कंट्रोलमध्ये येऊ शकते। पण यामध्ये 100% बरं होणं अशा स्वरूपाचा कोणताही प्रकार नाही। एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अशा स्वरूपाचा दावा करणं हे लोकांची थेट फसवणूक करणं आहे। आणि ज्या वेळेला अधिवेशन चालू आहे नागपुरात, त्यावेळेला अशा स्वरूपाची लोकांची फसवणूक करणाऱ्या गोष्टी जर सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। पुण्यामध्ये अशा स्वरूपाचीच घटना स्वतःच्या दिव्यांग मुलांना बरं करण्याचा दावा एक भोंदूबाबा करत होता आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षित पालक जवळजवळ 14 कोटी रुपयांना फसवले गेले। याविषयीची गोष्ट आपण सगळ्यांनीच गेल्या महिन्याभरामध्ये माध्यमांवरती बघितलेली आहे। आणि ज्या स्वरूपाचा दावा राम कदम करतायत तो ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट अंतर्गत गुन्हा देखील आहे। त्याच्यामुळे घाटकोपरच्या पोलिसांनी तातडीनं हे शिबिर थांबवावं, त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि विधिमंडळामध्ये देखील अशा स्वरूपाच्या बोंदुगिरी करणाऱ्या लोकांच्या विषयी चर्चा करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी, अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत मागणी करतो।